नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिलेला आहे. 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी जे तुमचं अनमोल योगदान आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या एका मराठी माणसाला तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाताय. तर माझंही कर्तव्य बनतंय, की आपल्या या SAP इन मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मराठी माणसांपर्यंत जे काही SAPच्या नवीन कन्सेप्ट आहेत, टेक्नॉलॉजी जे आता बदलत आहेत, त्या सगळ्याची माहिती पूर्णपणे पर्यंत पोहोचवणे आणि आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाणे. आता बघा, कॅलेंडर महिन्यानुसार आपलं नवीन वर्ष चालू झालेलं आहे. आपलं खरं नवीन वर्ष तर गुढीपाडव्यालाच होतं. पण एक कॅलेंडर महिन्यानुसार SAPमध्ये पण आपले फायनान्शियल आणि कॅलेंडर इयर आहेत. त्याचं नॉलेज तुम्हाला भेटतंच. तर त्यानुसार आता आपण 2026 मध्ये पदार्पण करत आहोत. तर यावर्षी 2026 मध्ये जे काही नवीन फंक्शनॅलिटीज, टेक्नॉलॉजीज SAPमध्ये येतील, त्याची माहिती तुम्हाला मी वेळच्या वेळेस देत राहील. पण आता नवीन वर्ष चालू झालं म्हणल्यानंतर आपल्याकडे सुरुवातीला एक आपण ध्यास ठेवलेला असतो, की यावर्षी मला काहीतरी नवीन करायचं आहे. यावर्षी मला करियर घडवायचं आहे. तर बघा, जर तुम्ही विचार केला असेल SAPमध्ये करियर घडवण्याचा, तर SAP हे या 2026 मध्ये सर्व्हाइव्ह नाही करणार, तर ते रूल करणार आहे. कारण हे एक भरपूर मागणी असलेलं, डिमांड असलेलं स्किल आता 2026 मध्ये हे असणार आहे. आता बघा मित्रांनो, आजकाल तुम्ही बातम्या ऐकत असाल, ओके? AIमुळे नोकऱ्या जात आहेत, मार्केट डाऊन आहे, रिसेशनची भीती वाटत आहे सगळ्यांना आणि बहुतेक लोकांचा फोकस असतो काय, की मी यावर्षी सर्व्हाइव्ह केलं पाहिजे, माझा जॉब कसा तरी टिकला पाहिजे, ओके? आपला जॉब टिकवून ठेवण्यासाठी किंवा मार्केटमध्ये आपण कसं टिकून राहील याच्यावरती सध्या सगळे फोकस करतायत. पण मला सांगा, 2026 मध्ये जर तुम्ही सध्या मार्केट जर बघितलं, तर आता सर्व्हाइव्ह नाही, तर आपल्याला रूल करण्याची गरज आहे, ओके? कारण ओन्ली सर्व्हायव्हल आणि त्या भीतीमध्ये जगण्यापेक्षा मंदी आली, हे आलं, आता माझं फ्युचर कसं होईल, या सगळ्यात जगण्यापेक्षा आपल्याला काही रूल करायचं आहे, या सगळ्यांचा विचार आपल्या मनामध्ये आलाच नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर मार्केटमध्ये राज्य करायचं असेल, तर तुम्हाला अशा एखाद्या स्किलची गरज लागणार आहे, की जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या ते स्किल यूज करतायत आणि तो एक आता बॅकबोन बनलेला आहे. म्हणजे आपण म्हणू त्याला एक कणा बनलेला आहे त्या कंपन्यांचा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच एका स्किलवरती, म्हणजेच SAPच्या स्किलवरती आपण बोलणार आहोत, की ज्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने बघा, आपण फ्युचर नाही पाहिलेलं आहे, पण पुढची 10 ते 15 वर्ष तुम्हाला करिअरची चिंता करावी लागणार नाही. ते एक स्किल आहे, म्हणजे ते SAP, ओके? 10 वर्ष तर तुम्ही आरामात पकडून चला. तुम्हाला अगदीच काही वाटत असेल, तर एक 5 वर्ष तरी तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. बट माझा स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह म्हणला, स्वतःचा माझा जर तुम्ही मला ओपिनियन विचारलं, तर मी 10 ते 15 वर्ष म्हणेल. सर्वात आधी आपण समजून घेऊयात, की SAP नक्की आहे तरी काय? मी एक SAP म्हणजे काय, तो व्हिडिओ सुरुवातीला आपल्या चॅनलच्या टाकला होता. त्याला 80-85 हजार व्ह्यूज आलेले आहेत. तो खूप एक व्हायरल व्हिडिओ आहे आपला, तो तुम्ही बघून घेऊ शकतात. पण खूप लोकांना वाटतं, की SAP म्हणजे काही टेक्निकल गोष्ट आहे का? काही कोडिंग आहे का? पण तसं काही नाही. सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं असेल SAP म्हणजे, तर एक आपला बिझनेस चालवण्यासाठी एक सॉफ्टवेअर, त्याला आपण ERP सॉफ्टवेअर म्हणतो, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर, ओके? तर तो म्हणजे आपला SAP आहे. चला एक उदाहरण देतो. तुम्ही इथं बघत असाल, समजा तुमच्याकडे एक छोटं किराणा दुकान आहे आणि तुम्ही एका वहीमध्ये लिहिताय, की किती माल आणला, किती माल विकला, किती पैसे आले, आज किती उधारी झाली, ओके? आता हे किराणा दुकानाच्या माध्यमातून तुम्ही बघताय. पण आता विचार करा तुम्ही, की ज्या मोठ्या कंपन्या आहेत, टाटा मोटर्स, रिलायन्स यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे असंख्य ग्राहक आहेत. तर ते सगळं वहीमध्ये लिहून ठेवलं, तर ते पॉसिबल आहे का? शक्य आहे का? अजिबात नाही. त्यामुळे तिथे हजारो एम्प्लॉयी, लाखो प्रॉडक्ट्स आणि करोडांचे जे व्यवहार आहेत, ते जर तुम्हाला मॅनेज करायचे असतील, तर त्यासाठी एखादं सॉफ्टवेअर पाहिजे तुम्हाला. आणि त्यासाठी त्या कंपन्या ERP सॉफ्टवेअर यूज करतात आणि ERP सॉफ्टवेअरमधला सगळ्याचा टॉप सॉफ्टवेअर म्हणजे SAP हा सॉफ्टवेअर आहे. म्हणजे SAPमध्ये तुमचे सगळे मॉड्यूल्स असतात. त्या मॉड्यूल्समध्ये मग तुमचं फायनान्स आलं, HR आलं, सेल्स आलं, मटेरियल मॅनेजमेंट आलं, ओके? तर या सगळ्या गोष्टी एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि हे एकच सॉफ्टवेअर यूज केलं म्हणजे तुमच्या सगळ्या बिझनेस प्रोसेस त्याच्यामध्ये आल्या.
तर थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं असेल तर जगातल्या म्हणतोय मी, जवळपास 80% मोठ्या कंपन्या आहेत, ओके, त्या एस-ए-पीवरती चालतात. आणि माझ्या म्हणण्यानुसार कारण आपण एस-ए-पीमध्ये करिअर करतोय आणि याच्यामध्येच आपल्याला फ्युचर रूल करायचं आहे. तर जर एस-ए-पी बंद जर पडलं, असं होणार नाहीये, तर मला वाटतंय की जगाचे अर्थकारण जे आहे, ओके, जे आपण म्हणतो की जो पैसा आहे किंवा जे मार्केट इक्विटी आहे किंवा इकॉनॉमिक्सचं जे आहे, ओके, त्याला कुठेतरी झटका बसेल. फार तर फार मी म्हणेल की ते थांबू पण शकतं. ओके. कारण सध्या एस-ए-पीने एवढा मोठा शेअर घेतलेला आहे. तुम्ही सर्च करू शकता. तुमच्याकडे ChatGPT आहे, Google Gemini आहे. तुम्ही मार्केटमध्ये रिसर्च करू शकता. कारण हे जे बोलतोय ना मी त्याला काहीतरी एक बेस आहे म्हणून. ओके. तर या सगळ्या गोष्टींचा तर आत्तापर्यंत मी विचार केला असेल, तुम्ही बघितलं असेल इंडस्ट्रीज वगैरे यूज होतं. तर तुम्हाला वाटतंय का की 100% एस-ए-पी रूल करणार? वाटायलाच पाहिजे. कारण हे जे सांगतोय ना ह्याला काहीतरी बेस आहे म्हणून मी सांगतोय. ओके. तर तुम्ही आता म्हणताय की मीच म्हणतोय की आता एस-ए-पी एवढ्या दिवसापासून आहे, 2026 मध्ये ते रूल काय करणार आहे. ओके. तर तुम्ही विचाराल की मग असं का म्हणताय? कोणता बेस आहे? तर इथेच सुद्धा सगळ्यात मोठी गंमत इथे आहे. ओके. तर जगाच्या जे पूर्ण एक क्रांती झालेली आहे, त्याला आपण रिव्हॉल्यूशन असं म्हणतो. ओके. तर एस-ए-पीच्या या जर्नीमध्ये ती क्रांती ही एका एस-4 हानाच्या माध्यमातून आलेली आहे. आता बघा, सध्या बहुतेक कंपन्या ज्या आहेत ना, त्या बघताय तुम्ही की एस-ए-पीचं जे ई-सी-सी व्हर्जन आहे, ते वापरतायत. ओके. आता एस-ए-पी कंपनीने काय जाहीर केलंय, की 2027 नंतर ते जुन्या व्हर्जनला सपोर्ट करणं बंद करतील. पण 2027 लगेच आलं, म्हणून ती डेडलाईन त्यांनी 2027 नंतर 2030 अशी केली. म्हणजे जे सपोर्ट असतं ना, कस्टमर केअर सपोर्ट टाईपमध्ये, ओके, तसं एस-ए-पी काय करतं, की आपल्या कस्टमरला सपोर्ट देतं, की कुठले प्रॉब्लेम्स मेजर वगैरे आले तर. तर ते म्हणले, की आम्ही 2027 पर्यंत देणार होतो, बट मार्केटमध्ये डिमांड आहे, सॉफ्टवेअरची डिपेंडन्सी आहे, म्हणून ते 2027चं त्यांनी 2030 केलं. 30 पर्यंत ते सपोर्ट देणार आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही एस-ए-पी ई-सी-सीवरती प्रॅक्टिस करत असाल, ई-सी-सी सॉफ्टवेअर शिकत असाल, तर 2030 पर्यंत तुम्हाला काही टेन्शन नाहीये. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. 4 वर्ष, 5 वर्ष तुमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही एस-4 नॉलेज घ्याच, पण ई-सी-सीचं नॉलेज काही वेस्ट जाणार नाही. ओके. त्यामुळं एस-ए-पी काय म्हणताय, की तुम्ही जे एस-ए-पी ई-सी-सी व्हर्जन यूज करताय, ओके, ती सिस्टम आता ई-सी-सीवरून एस-4 हानामध्ये, एस-4 हाना क्लाउडमध्ये मायग्रेट करावी लागणार, ट्रान्सफॉर्म करावी लागणार आहे त्या कंपन्यांना. मग आता मला सांगा, जर तुम्हाला हे मायग्रेशन, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे एवढ्या 80% कंपन्यामध्ये, ओके, तर इथे स्किल का जनरेट नाही होणार? डिमांड का जनरेट नाही होणार? होणार ना? तर मित्रांनो, हे सगळं काम करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये स्किल्ड लोकांची भरपूर कमतरता आहे. मी स्किल्ड हा शब्द वापरतोय. स्किल्ड म्हणजे ज्याला खरंच नॉलेज आहे, ज्यांनी त्यातलं डीपमध्ये नॉलेज घेतलंय. आपले जे स्टुडंट्स आहेत वगैरे त्यांना मी डिटेलमध्ये नॉलेज देतो, एक्सपिरियन्स लेव्हलचं नॉलेज देतोय. बट बाकीकडे तुम्हाला फक्त एंड युजरचं आणि इनिशियल लेव्हलचं नॉलेज भेटत असेल, तर तिथे तुम्हाला फायदा नाही, मग कॉल्स पण नाही येणार तुम्हाला. तर स्किल लोकं आहेत, की मला झोपेतून जरी विचारलं, हा टी-कोड काय आहे किंवा ही कन्सेप्ट काय आहे, तुम्हाला लगेच सांगता आली पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण प्रॉपर स्किल्ड आणि एक्सपिरियन्स्ड लोकं. तर अशा लोकांची खूप कमतरता आहे. जर तुमच्याकडे नॉलेज आहे ना, तुम्हाला जॉब 100% भेटणार. ओके. तसा रिझ्यूमे तुमचा प्रॉपर पाहिजे. ओके. कारण बघा, जॉब हे नाही आहे तसं कधीच होत नाही आहे. कितीतरी लोकांना, हजारो लोकांना जॉब भेटत आहेत. मग आपल्याला कॉल्स येत नाही आहेत, आपल्याला जॉब भेटत नाही, तर आपण कुठेतरी कमी पडतोय. ओके. तर मी सांगत होतो तुम्हाला, की हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना स्किल्ड लोकांची कमतरता असणार आहे आणि कंपन्यांना असे लोकं हवेत, की जे ई-सी-सी टू एस-4 हाना मायग्रेशन करतील, ज्यांना ई-सी-सी येतंय आणि एस-4 हानाचं नॉलेज आहे. ओके. तर ते अशा लोकांना प्रेफरन्स देत आहेत. ओके. तर हे खूप मोठं एक ॲडव्हान्स त्यांनी व्हर्जन अपग्रेड करून दिलेलं आहे. सॉफ्टवेअर तोच आहे. काही फंक्शनॅलिटीज फक्त नॉर्मल चेंज केलेल्या आहेत, की लेटेस्ट टेक्नॉलॉजी, लेटेस्ट जे मार्केटमध्ये रिसर्चेस आहेत किंवा ते सपोर्ट आहेत बिझनेसला, ते सगळे एस-4 हाना क्लाउडमध्ये त्यांनी दिलेलं आहेत. ओके. म्हणजे मोस्ट ॲडव्हान्स्ड व्हर्जन ते आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढचा जो सुवर्णकाळ जो आपल्या कन्सल्टंटसाठी असणार आहे, तर ते खूप डिमांड असणार आहे. ओके. आणि सप्लाय कमी असल्यामुळं हाय पेइंग सॅलरी पण तुम्हाला तिथे भेटतील. ओके. त्यामुळं म्हणजे आपल्या स्टुडंटना मी असं सांगतोय, आपल्या मराठी माणसांना सांगतोय, की जास्तीत जास्त नॉलेज घ्या. एक स्किल्ड पर्सन बना, स्किल्ड एम्प्लॉयी बना तुम्ही. तिथे तुम्हाला कुठेच काही कमी पडणार नाही.
आता मी जे सगळं सांगतोय एवढं मोठं-मोठं कौतुक करतोय, पण हे खरंच आहे का? बघा, तर हे कधी कळतं, ज्यावेळेस आपल्या करिअरचा स्कोप आणि सॅलरी याचं आपल्याला नॉलेज असतं, ओके. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं. आता सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल, की याच्यामध्ये पैसा किती आहे? याच्यामध्ये खरं स्कोप आहे का? तर बघा, एस-ए-पी कन्सल्टंट हे आय-टी इंडस्ट्रीमधलं सर्वात जास्त पगार घेणारं जे प्रोफेशनल्स आहेत त्यापैकी एक आहे. म्हणजे असं नाही आहे की एस-ए-पीला सगळ्यात टॉपला आहे. नाही, एस-ए-पीसारखे बाकीचे पण जॉब्स आहेत. पण समजा 10 जॉब्स असतील की जे हाय पेइंग असतील, त्यातला एक एस-ए-पी हा असणार म्हणजे असणार. त्याला स्कोप असणारच. ओके. त्यामुळे मी म्हणतोय की जास्त पगार घेणाऱ्यांच्या प्रोफेशनलपैकी एक आहे. आता आपण बोलूयात फ्रेशरकडे. जर तुम्ही समजा चांगल्या ठिकाणून शिकलात, डिग्री वगैरे केली असेल प्रॉपर, सर्टिफिकेशन केलं असेल किंवा आपल्यासारख्या एस-एम-टी-बीच्या माध्यमातून तुम्ही चांगलं नॉलेज घेतलं असेल, तर तुम्ही आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फ्रेशरला 4 ते 7 लाखापर्यंत पॅकेज भेटू शकतं. अगदीच तुम्ही 5-7 एक्सपेक्ट नका करू, पण 3-4 तर आरामात भेटतं. एक आपण म्हणूयात, कारण चांगल्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही जर इंजिनिअरिंग केलं असेल किंवा डिग्री तुमची घेतली असेल, पासआउट असेल आणि तुमचं इंग्लिश वगैरे चांगलं असेल, तर तुम्ही जाऊ शकता. मी पाहिलेलं आहे. म्हणून तर मी हा आकडा लिहिलेला आहे इथे, की फ्रेशरला 4 ते 7 लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी ही भेटू शकते. ओके. कारण बघा, फ्रेशर आहे म्हणजे सध्या सुरुवातीला थोडंसं कमी असणार, एक्सपिरियन्सला जास्त असणार आणि तुम्ही जर इंटरनॅशनल लेव्हलला गेला तर मग काय विचारायची सोय नाही आहे. तर तुम्ही आरामात इंडियामध्ये हे घेऊ शकता. तुम्हाला 3 ते 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुमचं पॅकेज हे 12 ते 18 लाखापर्यंत जाऊ शकतं. आणि आत्ता सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही परदेशात म्हणजे US, युरोप, UAE, दुबई इकडे जर तुम्ही गेला तर तिकडे डॉलर्स आणि युरोमध्ये पगार मिळत असतो. तर तो आपल्या इंडियन करन्सीमध्ये जर विचार केला तर लाखो आणि करोडोमध्ये जातो. ओके. त्यामुळे स्कोप हा फक्त आय-टी कंपन्यामध्ये इंडियातल्या असं नाही आहे, इंटरनॅशनल लेव्हलला पण तुम्हाला एस-ए-पी कन्सल्टंटसाठी स्कोप असणार आहे. तिकडे तुमच्या संधी असणार आहे. आता मी आय-टी कंपनी म्हणतोय, पण स्कोप फक्त आय-टी कंपनीमध्ये आहे का? जसं की TCS, इन्फोसिस, Accenture या कंपनीमध्ये फक्त स्कोप आहे का? नाही. या कंपन्यामध्ये असला तरी ज्या कंपन्या एस-ए-पी वापरतात, लाइक तुम्हाला सांगायचं असेल तर टाटा मोटर्स, महिंद्रा, मर्सिडीज, काही फार्मा कंपनीज आहेत, ओके, एशियन पेंट आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो, कन्सल्टंट असू दे किंवा सुपर युजर असू दे. त्यामुळे फक्त आय-टीच नाही आहे, तर तुम्ही ज्या कंपन्या यूज करतात, मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मास्युटिकल आहे, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. आता तुम्हाला खूप इंटरेस्ट आलेला असेल, याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती पेमेंट मिळू शकतं. एक तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाते. मी थोडंसं एक स्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की सोल्युशन आर्किटेक्टचे असाल तर तुम्ही 30 पेक्षा जास्त LPA लाख पर ॲनम पॅकेज घेऊ शकता. ओके, 10 वर्ष, 12 वर्षासाठी. तर आपण खूप मोठी-मोठी स्वप्न बघायची आहेत आणि मोठी स्वप्न बघितल्याशिवाय ते कंप्लीट होत पण नसतात. ओके, चला. आता तुम्ही म्हणाल, की आता मला खूप इंटरेस्ट आला आणि मला आता एस-ए-पी शिकायचं आहे. ओके, मग मला काय करावं लागेल? मी करू शकतो का? भरपूर सगळ्या कमेंट्स आहेत. मला विचारतात, की माझं हे झालेलं आहे, बी-कॉम झालं आहे, फार्मसी झालं आहे, BA झालं आहे. मी करू शकतो का? तर तुम्ही एक मनामध्ये तुमचा जर एक गैरसमज असेल किंवा एक मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, तर एक ते क्लिअर करा, की एस-ए-पी फक्त कॉम्प्युटर इंजिनियर्सच करू शकतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. अजिबात खरं नाही आहे. एस-ए-पीमध्ये प्रत्येकाला काहीतरी करण्यासाठी वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत आणि तुम्ही करू शकता. तुमच्याकडे डिग्री आहे ना, तुम्ही एस-ए-पी करू शकता. चला, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. तुमच्याकडे जर डिग्री असेल, आरामात करा. ओके. मग तुम्ही इथं बघू शकता, की कॉमर्स आणि MBA फायनान्स झालं असेल तर FICOला जावा. मेकॅनिकल प्रोडक्शन झालं असेल तर MMPPला जावा. मार्केटिंग झालं असेल, सेल्समध्ये असेल, MBA झाला असेल, SD जावा. ओके. HR वगैरे असेल तर तुम्ही सक्सेस फॅक्टर, HCMमध्ये बघू शकता. हे फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे मी. आपले भरपूर सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता, की कोणी कोणतं मॉड्यूल करायला पाहिजे, हाऊ टू चूज एस-ए-पी मॉड्यूल. सगळे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्ही एकदा एक्सप्लोर करू शकता. ओके. आणि जर एस-ए-पी MM करायचं असेल किंवा फंक्शनल मॉड्यूल करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. अबाउट सेक्शनमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेल्या आहेत. ओके. तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस-ए-पीमध्ये फंक्शनलमध्ये बेसिकली येण्यासाठी तुम्हाला कोडिंगची गरज नाही आहे. C++, जावा, ABAPची गरज नाही आहे. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट, जर तुम्हाला हवं असेल तर एस-ए-पीमध्ये ABAP एक मॉड्यूल आहे, की ते तुम्हाला कोडिंग करता येईल. ओके. आणि ते टेक्निकल मॉड्यूल आहे.
फंक्शनल मॉड्यूलमध्ये SAPमध्ये कोडिंगची गरज नाही आहे. आणि जरी तुम्हाला कोडिंग येत असेल तर ABAPचं कोडिंग थोडंसं वेगळं आहे C++पेक्षा. बट त्याचा एक बेस तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. त्यामुळे मी असं म्हणेल की फक्त IT, कॉम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग झालेल्यांसाठी संधी नाही आहे. SAPमध्ये सगळ्यांना संधी आहे. ओके. त्यामुळे तुम्ही आरामात तुमची बिझनेस प्रोसेस जर समजली तर तुम्ही SAPमध्ये तुमचं करिअर करू शकता. तर 2026मध्ये सगळा एक रोडमॅप बनवूया आपण. यशाचा मार्ग बनवूयात. SMTBSच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक SAPमध्ये चांगलं करिअर करण्यासाठी आपण एक मार्ग बनवूयात. त्यासाठी मी तुम्हाला एक थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. ओके. छान असं ग्राफिक्स मी तुम्हाला आजकाल दाखवतोय. तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. ओके. आता बघा, तुम्हाला पहिल्यांदा मॉड्यूल चूज करावं लागणार आहे. तुमचं जे एज्युकेशन आहे, बॅकग्राऊंड आहे त्यानुसार. ओके. शिक्षणाशी मिळतं जुळतं ते मॉड्यूल तुम्हाला पाहिजे. ओके. कॉमर्सवाल्यांसाठी FICO असेल, जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असेल तर MM असेल. ओके. नंतर ट्रेनिंग तुम्हाला चांगल्या इन्स्टिट्यूटमधून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसा आपला आहे त्यामधून तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं पाहिजे. थेरी काय कोणी शिकवत आहे, यूट्यूबवरून पण तुम्हाला शिकायला भेटतं आहे. बट प्रॉपर एंड टू एंड नॉलेज भेटलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, ग्लोबल सर्टिफिकेशन केलं अतिउत्तम. पॅटर्न आता चेंज होत आहेत. जर एक्सपिरियन्स असेल तर करू नका, पैसे घालवू नका. हळूहळू ते तुमच्या कंपनीमार्फत तुम्हाला स्पॉन्सर करून फ्रीमध्ये होऊन जातं. अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यावरती पण आपला एक व्हिडिओ आहे तो बघू शकता. तर ते SAPचं अधिकृत ग्लोबल सर्टिफिकेशन आहे असं म्हणू शकता. ते रिझ्यूममध्ये थोडंसं स्ट्रॉंग दिसतं. सुरुवातीला जर तुम्ही फ्रेशर असाल तर छोट्या मोठ्या कंपनीमधून छोट्या मोठ्या पगारावरती काम केलं तरी चालेल. पण एक्सपिरियन्स घ्या. एंड युजर म्हणून एक्सपिरियन्स घ्या. ओके. इंटर्नशिप करा. त्यामुळे तुम्हाला जर कन्सल्टंट बनायचं असेल तर तुमचा एक मार्ग सोपा होतो. कधी एक्सपिरियन्स चांगलाच. त्यामुळं आपल्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये एक SAPमध्ये जर तुम्हाला सक्सेस म्हणजे मिळवायचं असेल तर काय करावं लागेल त्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. तुम्ही बघू शकता. पण रोडमॅप 26चा हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमच्या गॅलरीमध्ये असू देत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं नॉलेज भेटेल. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं याचा पण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण हा एक रोडमॅप आहे. तुम्हाला काय करावं लागेल, कोणतं मॉड्यूल घ्यावं लागेल, या ग्राफिक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. ओके. मी पण ChatGPTचा, AIचा यूज करतो आहे आजकाल. त्यामुळं इथे तुम्ही बघू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं, SAPवरती AIचा इम्पॅक्ट होत नाही आहे. फक्त असे ग्राफिक्स बनवण्यासाठी सध्या तरी होतो आहे. तर SAP तुम्हाला का करा म्हणतो आहे मी किंवा का या म्हणतो आहे तुम्हाला कळलंच असेल. जर स्क्रीनशॉट काढून ठेवा. एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला कन्सल्टंट बनण्यासाठी हेल्प होईल. तर मित्रांनो, 2026मध्ये जेव्हा बाकीचे लोक सगळे AI ऑटोमेशनच्या भीतीनं आपले जॉब वाचवण्यासाठी जर धडपडत असतील, तेव्हा तुम्ही SAP, ECC आणि S/4HANAच्या स्किलच्या जोरावर मार्केटमध्ये 100% रूल करू शकता. निर्णय शेवटी तुमचा आहे. तुम्हाला फक्त सर्व्हाइव्ह करायचं आहे की तुम्हाला आपल्या नॉलेजच्या जीवावरती, स्किलवरती रूल करायचं आहे, हे तुम्ही ठरवा. आणि जर तुम्हाला SAPबद्दल खरंच आणखी माहिती हवी असेल किंवा कोणत्या मॉडेलबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही 100% कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी रिप्लाय हे सगळ्या कमेंटचे देतो. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि ज्यांना करिअरचं टेन्शन आलं आहे त्यांच्यासोबत तर 100% तुम्ही शेअर करा. तर चला मग मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा. आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा. आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा, कारण तिकडे मी नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतो आहे. तोपर्यंत जय महाराष्ट्र.